जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या माहितीनुसार आपण एक खूप चांगला उपक्रम राबवत आहोत। त्यामध्ये जे काही महाराष्ट्र शासनाचं आरोग्य विभाग आणि DMER विभाग आहे, या विभागामध्ये जे काही पदभरती निघत असतात त्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण या उपक्रमाच्या माध्यमातून काम करणार आहोत। लवकरच या दोन्ही विभागामध्ये आणि महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील विभागामध्ये पदभरती येणार आहेत। जर तुम्ही गव्हर्नमेंटसाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ अपलोड होत असतात हे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा सोबतच जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे PDF नोट्स वगैरे मिळत जातील। तर आपला आजचा पहिला व्हिडिओ असणार आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक खूप साधा सरळ घेतलेला आहे। कालच्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये पण एका विद्यार्थ्यानं विचारलं होतं तुम्हाला पुढील व्हिडिओ या उपक्रमामध्ये कोणता व्हिडिओ पाहिजे, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला। जास्त विद्यार्थ्यांना डाऊट्स ज्या आहेत असा जो टॉपिक आहे हा टॉपिक निवडून आपण त्यावर व्हिडिओ बनवत जाऊ। आजचा टॉपिक आहे DMER आणि DHS जो काही विभाग आहे यामध्ये नेमका फरक काय आहे। खूप जास्त विद्यार्थी आहेत त्यांना या दोन विभागांमध्ये फरक काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने आहे, एग्जाम कशी होते, क्रायटेरिया काय असतो, काय यांच्यामध्ये फरक आहे, काय यांच्यामध्ये साम्य आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप कन्फ्युजन होत असते त्यांना। त्यामुळेच आपण ह्या दोन विभागांमध्ये नेमकं काय फरक आहे किंवा काय साम्य आहे हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल दोन्ही विभागामध्ये सरळ सेवेद्वारे गट क आणि गट ड या दोन्ही संवर्गातील पदभरती जी आहे ती पदभरती होत असते। 2023 मध्ये जवळपास जून महिन्यामध्ये DMER ची पदभरती झाली होती, एक्झाम झाली होती आणि त्यानंतर बघा डिसेंबर महिन्यामध्ये जवळपास सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्यांची एक्झाम झालेली होती। लेटेस्ट मध्ये दोन्ही विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती झालेली आहे। तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म भरलेले असतील किंवा बरेच नवीन विद्यार्थी सुद्धा यासाठी फॉर्म भरणार असतील। तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही जे विभाग आहेत त्या विभागामध्ये सेम पद भरले जात असतात, त्यामध्ये सेम पेमेंट स्केल असतो। मग सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतं की सगळं सेम आहे, नेमका फरक काय आहे। तर चला आपण साध्या सिंपल पद्धतीने सुरुवात करूया। महाराष्ट्राचे जे काही सार्वजनिक आरोग्य विभाग आहे बघा, या आरोग्य विभागामध्ये कशा पद्धतीने पदभरती होते हे जे PDF आहे ही मी फक्त जस्ट रेफरन्ससाठी वापरत आहे, जेणेकरून तुम्हाला कळायला पाहिजे। सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे ते कोणत्या जागा भरतं, म्हणजे कोणत्या ठिकाणी कुठे त्यांची तुम्हाला पोस्टिंग मिळते एवढंच या PDFच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्यायचं आहे। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्यांच्याद्वारे जे काही उपकेंद्र आहेत त्यामध्ये पदभरती केली जाते, तुम्हाला पोस्टिंग दिली जाते। त्यानंतर जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत PHC आहेत तिथं तुमची पोस्टिंग होते। त्याचबरोबर जे काही ग्रामीण रुग्णालय आहेत त्यामध्ये सुद्धा पोस्टिंग दिली जाते। उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा जिल्हा रुग्णालय व ट्रोमा केअर युनिट जे असतील यामध्ये आरोग्य विभागातर्फे जे आहे ती पदभरती करून घेतली जात असते। याचबरोबर महिला जे वुमन्स हॉस्पिटल जे असतात त्यामध्ये सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याद्वारे पदभरती करून घेतली जात असते। बघा, ट्रॉमा केअर युनिट पहिला आहे उपकेंद्र, दुसरा आहे प्राथमिक आरोग्य केंद्र, तिसरा आहे ग्रामीण रुग्णालय, चौथा आहे उपजिल्हा रुग्णालय, पाचवा आहे जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिट। त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी वुमेन्स हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे आहे ते सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे यांच्याद्वारे पदभरती जी आहे ती केली जात असते। बघा विद्यार्थी मित्रांनो, यांचा जो सिलेबस आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस त्यांचा ते जे काही क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियानुसार जशी तुमची एक्झाम प्रसिद्ध होते तसं प्रसिद्ध करत असतात। क्वालिफिकेशन जे आहे, वयोमर्यादा जी आहे, या प्रत्येक गोष्टी ज्या आहे याच्यामध्ये आणि DMER मध्ये फरक आहे।
प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे हे डिपार्टमेंट वेगळं आहे आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो विभाग आहे यांचं डिपार्टमेंट वेगळं आहे। दोघांचा वेगवेगळा क्रायटेरिया असतो आणि त्यामध्ये आता सिलेक्शन प्रोसेस जर म्हणलं तर सरळ सेवेनेच होत असते। निगेटिव्ह मार्किंग दोघांनाही नसतं। तुमची MCQ टाईप दोन्ही DMER आणि DHS मध्ये एक्झाम होत असते, ज्या त्या पद्धतीनं कट ऑफ लागत असतात। यामध्ये थोडासा एक चेंज आहे। जर तुमचं सार्वजनिक आरोग्य विभागांमध्ये जर विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालं तर ज्या दिवशी तुम्हाला DB साठी बोलवलं जातं त्याच सेम दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं आणि तुमचे डॉक्युमेंट्स जर क्लिअर असतील किंवा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे कमी असेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला आणून देण्यासाठी किंवा अवेलेबल करून देण्यासाठी 6 महिन्याचा वेळ सुद्धा दिला जात असतो। आणि या सगळ्याच्या नंतर तुमच्याकडून एक सहमती पत्र दिलं जातं आणि तुमच्या प्रेफरन्सनुसार सेम डे त्याच दिवशी तुम्हाला जॉइनिंग लेटर जे आहे ते तुमच्या हातात दिलं जातं। जॉइनिंग जे आहे सेम डे ज्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच दिवशी तुम्हाला तिथं केलं जातं। तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात तिथंच तुम्हाला सेम डे दिवशी कळतं। अपात्र असाल तर तुम्हाला डायरेक्टली तिथून काढून दिलं जातं आणि तुम्ही पात्र असाल तर डायरेक्टली तुमच्या हातामध्ये पोस्टिंग दिल्या जात असते। हे असतं सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे त्यांचा सिलेक्शन प्रोसेस। त्यानंतर बघा कामाची पद्धती जी आहे, काम कशा पद्धतीने करायचं, तुम्हाला ज्या ठिकाणी जॉइनिंग मिळालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभाग त्यामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये 2 OPD असतात। सकाळी 9 वाजल्यापासून तुम्ही यापैकी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कोणत्याही ठिकाणी तुमचं जर तिथं जॉइनिंग झाली तर तुम्हाला पहिली जी OPD आहे ते तुमचा कामाचा वेळ असतो 9 ते 1 वाजेपर्यंत। सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत 1 ते 3 विद्यार्थी मित्रांनो तिथं OPD बंद असते। बघा आता 1 ते 3 म्हणजे कसं असतं बघा, 9 ते 1 वाजेपर्यंत OPD चालू असते। 1 ला OPD बंद झाल्याच्या नंतर जसं पेशंट 2 वाजेपर्यंत तिथं तुमच्याकडे येत असतात म्हणजे 9 ते 2 वाजेपर्यंत 2 ते 3 वाजेपर्यंत लगेच तुमचा लंच टाइम वगैरे जे आहे ते होत असतो आणि नंतरची जी इव्हनिंगची जी OPD आहे ती 4 ते 5 असते। म्हणजे तुम्हाला 3 ते 4 वाजेपर्यंत समजा येण्यासाठी किंवा प्रिपेअर होण्यासाठी 4 ते 5 वाजेपर्यंत जो आहे तो OPD टाइम असतो। म्हणजे सांगण्याचा तात्पर्य जे आहे ते 9 ते 1 आणि 4 ते 5 अशा 2 OPD ज्या आहेत त्या या हॉस्पिटलमध्ये असतात। त्यामुळे तुम्हाला इव्हनिंग आणि मॉर्निंग आणि इव्हनिंग अशा 2 शिफ्टच्या ज्या OPD आहेत त्या कव्हर कराव्या लागत असतात। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अजून एक म्हणलं तर तुम्ही 24 आवर जे असतात ते ऑन कॉल असतात। संध्याकाळी उपजिल्हा रुग्णालय जे असतात ते 24/7 चालू असतात किंवा जिल्हा रुग्णालय 24/7 चालू असतात। तर जे प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा काही ठिकाणी 24 तास चालू असतात। इमर्जन्सी एखादा पेशंट वगैरे जर आला तर तिथं तुम्हाला रात्री बेरात्री 24 तासामध्ये कधीही ऑन कॉलवरती बोलावून घेऊ शकतात। त्यावेळी मात्र तुम्हाला तिथं जाऊन उपस्थित राहणं बंधनकारक असतं। त्यानंतर बघा TA-DA जो असतो तो सेम असतो, जवळपास DA तर सेम असतो। HRA जे आहे ते HRA मध्ये जे काही प्लेस आहे हो म्हणजे रूरल एरिया आहे किंवा मग सिटी आहे किंवा एखादं गाव आहे याच्यानुसार जे आहे ते तुमचा HRA जो आहे तो ठरत असतो। त्यानंतर बघा हे झाली माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाची। त्यानंतर आपण DMER चा विचार करूया। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य हा जो विभाग आहे या विभागादरम्यान कुठं पदभरती भरून घेतली जात असते बघा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनाच्या अधीनस्थान असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बघा जे काही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालन आहे यांच्या अधीनस्थ असलेल्या म्हणजे DMER चे जे काही कॉलेजेस आहेत फक्त त्याच कॉलेजेसच्या शासकीय वैद्यकीय म्हणजेच बघा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस जे आहेत GMC जे आहेत त्या ठिकाणी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जे काही MBBS असतील किंवा नर्सिंग कॉलेजेस असतील किंवा त्याच्यानंतर BHMS कॉलेजेस असतील, BAMS कॉलेजेस असतील, या कॉलेजेसमध्ये DMER थ्रू पदभरती केली जात असते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय होमिओपॅथिक महारुग्णालय आणि त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय डेंटल हॉस्पिटल या 4 ठिकाणी जे आहे ते DMER यांच्या थ्रू पदभरती करून घेतली जात असते। या ठिकाणी तुम्हाला तिथं जॉइनिंग दिली जात असते। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते सिलेक्शन प्रोसेस सेम असतं, एक्झाम असते, त्यामध्ये तुमची एक्झाम घेतली जाते।
त्याचबरोबर कट ऑफ नुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जात असतं. DVला गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे एखादं कमी जर असेल, विद्यार्थी मित्रांनो बघा DV होतं, DVला जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट्स कमी असेल तर तुम्हाला कशाही पद्धतीचा तिथं डॉक्युमेंट्स आणून देण्यासाठी वेळ दिल्या जात नाही. ज्या दिवशी DV आहे त्या दिवशी जेवढे काही त्यांच्या जाहिरातीमध्ये कागदपत्र त्यांनी मागितलेले आहेत ते पूर्ण कागदपत्र तुमच्याकडं असणं कंपल्सरी असतं. कशाही पद्धतीचं तुम्हाला एकाही दिवसाचं तिथं डॉक्युमेंट्स प्रिपेअरिंगसाठी वेळ दिला जात नाही. यामध्ये तुमचं DV करत असताना जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील, त्या दिवशी तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात तुम्हाला कळत नाही. तुमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला तिथं प्रेफरन्स विचारला जातो. तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्हाला 3 प्रेफरन्स द्यायचे असतात वेगवेगळ्या कॉलेजेसचे. त्या तिन्हीपैकी ज्या कॉलेजमध्ये जागा अवेलेबल असेल त्यापैकी एका जागेवरती तुम्हाला जे आहे ते तिथं पोस्टिंग दिल्या जातं. पण विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सेम डे जे पोस्टिंग आहे ते नसतं. सगळ्या विद्यार्थ्यांचं DV केलं जातं आणि DV केल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर सगळ्या गोष्टी प्रॉपर करून परत एकदा इलिजिबल ऑर नॉट इलिजिबल अशी एक लिस्ट लागते. त्या लिस्टनुसार जर तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण क्लिअर असतील तर तुमचं तिथं इलिजिबल या क्रायटेरियामध्ये नाव येतं आणि नॉट इलिजिबलमध्ये जर तुमचं नाव आलं तर कशा कारणामुळे आलेलं आहे, तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट्स नाही आहे ज्यामुळं तुम्ही नॉन इलिजिबल या क्रायटेरियामध्ये आलेला आहात हे सुद्धा तुम्हाला तिथं दिलं जातं. ते कारण तुम्हाला दिलं जातं आणि ज्यांचं एलिजिबलमध्ये आलेलं आहे त्यांना मात्र त्याच्यानंतर जॉईनिंग दिली जात असते. यामध्ये तुमचं कामाची पद्धत जर म्हणलं तर बघा प्रत्येक मेडिकल कॉलेजवर तुमचं जे आहे ते GMC वरती पोस्टिंग असतात. मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, डेंटल कॉलेजेस असतील, आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथिक असतील, MBBS MD असतील, XYZ, तर त्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग दिलं जातं. तिथं कशाही पद्धतीचं तुम्हाला 24/7 काम करावं लागत नाही. 8-8 तासाच्या तुम्हाला तिथं शिफ्ट असतात. जे लॅब आहेत ते 24/7 चालू असतात. विद्यार्थी असतात, OPD IPDचे सुद्धा तिथं पेशंट येत असतात. त्यामुळं दवाखाना जो आहे तो कंटिन्यू एनी टाइम चालूच असतो आणि त्यामुळं तिथं तुम्हाला 8-8 तासाच्या शिफ्ट असतात. त्यानंतर तुमचं 8 तास काम झाल्याच्या नंतर तुम्हाला परत तिथं तुमच्या दुसऱ्या दिवशीच्या शिफ्टशिवाय यायची गरज नसते. तुम्हाला कसं ऑन कॉल किंवा इमर्जन्सीमध्ये बोलवलं जात नाही. त्यानंतर अजून एक जर म्हणलं तर जे काही नवीन विद्यार्थी वगैरे आहेत ते तिथं प्रॅक्टिसला येत असतात. विद्यार्थी मित्रांनो जर विचार केला तर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पेशंट जे आहेत ते खूप कमी असतात. वर्कलोड जे आहे ते नसल्याच्याच गणतीत असतं. तिथं जाऊन फक्त तुम्हाला रिलॅक्स करायचं असतं. पण जे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग आहे, DMER आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये OPD आणि IPDला पेशंट असतात. त्यामुळं कामाचा लोड जो आहे ते खूप जास्त असतो. खूप जास्त पेशंट असतात. तुम्हाला काम 8च तास करायचं असतं. एकदा आल्याच्या नंतर सुट्टी झाली की तुमचं काम तिथं संपत असतं. जवळपास विद्यार्थी मित्रांनो आपण DMER आणि DHS मध्ये काय फरक आहे, कोणत्या जागी तुमची पोस्टिंग मिळते, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, त्याच्यानंतर तुमचा कशा पद्धतीनं तुम्हाला जॉब करायचा आहे, कुठे जॉब मिळतो, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खूप चांगली माहिती पाहणार आहोत. तर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ माहिती तुम्हाला पाहिजे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.